अमरावतीच्या बडनेरा येथील स्कोडा शोरूमच्या मालकाला चाकू लावून अपहरण केल्याची धक्कादायक घटना 20 मार्च रोजी घडली होती। स्कोडा शोरूममध्ये सर्व्हिस सेंटरमध्ये दोघांनी प्रवेश करून शोरूम चालकाचे त्यांच्या शोरूम वाहनातून अपहरण केले होते। अपहरण करून जात असताना अखेर बडनेरा शहरातील चांदणी चौकात पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करून अपहरणकर्त्याची कार अडविली व 2 आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले। शोरूममध्ये कर्मचाऱ्याचे मालकाने 2 महिन्याच्या कामाचा पगार न दिल्याने हे अपहरण केल्याची माहिती समोर येत आहे। विशेष म्हणजे या अपहरण घटनेतील एक आरोपी हा शोरूम मध्येच नोकरीला असल्याची सुद्धा पोलिसांनी माहिती दिली आहे। दरम्यान पोलीस स्टेशन राजापेठ येथे पाटली स्कोडा या शोरूमचे काही कर्मचारी आले आणि त्यांनी सांगितलं की त्याचे जे CEO आहेत मोहम्मद साबिर यांना त्याचा एक जुना कर्मचारी तिथे काम करणारा एक एक्स एम्प्लॉई याने चाकूच्या नोकावर त्याचे अपहरण करून तो घेऊन गेलेला आहे। त्याचा काहीतरी पैशाचा किंवा राहिलेल्या पगाराचा वाद होता किंवा काही, या कारणाने तो त्यांना चाकूच्या धाकावर तो घेऊन गेल्याची माहिती आम्हाला मिळाली आणि आम्ही ताबडतोब DB टीम आणि PSI पखतवार यांना यांच्या शोधासाठी, आरोपींच्या शोधासाठी आणि जे पोलीस त्यांनी धरले होते यांना मोहम्मद शरीफ यांना त्यांना सुखरूप आणण्यासाठी DB टीम आणि PSI पखतवार यांना रवाना केले। तसेच त्यांच्याकडून मिळालेल्या फोन नंबरवरून सायबर पोलीस स्टेशन येथून लोकेशन प्राप्त करून त्या लोकेशनवर टीम रवाना केली आणि त्यांना बडनेरा येथे त्यांचा पाठलाग करून आरोपींना पकडले आणि मोहम्मद साबिर यांना सुखरूप वाचवण्यात आले। पोलिसांच्या अंगावर गाडी ट्रक सुद्धा आणण्याचा प्रयत्न केला असं माहिती आमचे जे DBचे अंमलदार होते ते गाडीच्या समोर आले आणि त्यांना थांबवलं। त्या याच्यात सिव्हिलमध्ये असल्यामुळे ते गाड्या पळून जाण्याच्या उद्देशाने त्याने गाडी समोर केली। फिर्यादीच्या म्हणजे ATM मधून पैसे सुद्धा काढण्याची माहिती मिळत आहे। आता तीच फिर्याद त्यांची सुरू आहे। 15,000 रुपये काढल्याची माहिती आहे। पुढील तपास सुरू आहे। राज्यासह गावखेड्यातील वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका।